मागच्या पॉडकास्टमध्ये आपण थोडंफार बोललो होतो सायुज्य अवस्थाबद्दल. सो सायुज्य अवस्थाबद्दल थोडं आम्हाला सांगा आणि सायुज्य अवस्था मुक्तीबद्दल थोडंफार आपण सांगतो. याची सुरुवात आता माझ्या संबंधित जर तुम्ही म्हणाल तर याची सुरुवात होते ती त्रेतायुगापासून. म्हणजे याबद्दल मला स्वतःला असं काही पाहायला मिळालं नाही. जे काही पाहिलं ते असं थोडंसं पुसट पाहिलेलं आहे, मागील जन्म वगैरे सगळे. तर यामध्ये परमात्मा स्वामी, आता त्यांची इच्छा, ते म्हणतात की तू पूर्ण बघू नको आणि मी तुला पूर्ण बघू देणार नाही. आणि ते काही रहस्य तुला असे कळले तर तू थांबणार नाही आणि मग तू सगळं सोडून देशील, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ते पूर्ण दाखवत नाहीत. फक्त त्यांनी सांगितलेलं एक सांगतो. म्हणजे मी विचारला, हाच प्रश्न मी त्यांना विचारला होता. त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की त्रेतायुगामध्ये जेव्हा तू एक राज्य कारभार बघायचास आणि तुझ्या अंडर एक राज्य होतं, तुझ्या आई वडिलांनी वानप्रस्थाश्रम, संन्यास आणि वानप्रस्थाश्रम ठरवलेला होता आणि ते मग सोडून तुझ्याकडे कारभार सगळा सोडून ते निघून गेले. आणि त्यानंतर तुला राज्य कारभारामध्ये तू इतका उडालास की मग तुला बाकी काय अध्यात्म दिसलं नाही. आणि मग तुझ्याच काही जवळच्यांनी तुला आध्यात्मिक मार्गामध्ये आणण्यासाठी, तुला धडा शिकवण्यासाठी मग तुझ्या राज्यावर हल्ला केला. त्यानंतर तू इथून बाहेर पडलास आणि त्यानंतर मग तू एका सह्याद्री पर्वताच्याच रांगांमध्ये तिकडे तू माझ्या दर्शनासाठी आलास. आणि तिकडे आल्यानंतर मग मी तुला रात्रभर वाट बघायला लावली आणि मग पहाटे मी तुला दर्शन दिलं होतं. तर तो दिवस होता पौर्णिमेचा. तर त्या दिवशी तुला जे मी दर्शन दिलं होतं त्या स्वरूपाचं नाव आदिगुरु आहे. त्या आदिगुरु स्वरूपामध्ये माझे 16 रूप आहेत असं म्हणतात स्वामी, म्हणजे त्यांचे. तर 16 रूपांपैकी त्यांचं आदिगुरु या रूपामध्ये त्यांनी मला दर्शन दिलं. आणि दर्शन देता क्षणी मग मी काही बोलण्यापूर्वीच त्यांनी मला सायुज्यता प्रदान केली. कारण दत्तात्रयांचा स्वभाव असतो आहे. दत्तात्रयांचा स्वभाव असा आहे की आपल्या मनात फक्त विचार येणे की मी त्यांचं स्मरण करू का, आणि फक्त असा विचार येताच ते आपल्या समक्ष उपस्थित झालेले असतात. दत्तात्रयांचा हा विलक्षण स्वभाव आहे आणि ते अल्पसंतुष्ट आहेत. थोडीशी भक्ती केली तरी ते प्रसन्न झालेले असतात. तर त्यांनी तेव्हा सायुज्य मुक्ती मला प्रदान केली आणि वचन दिलं की तू जेवढे जन्म घेशील त्या जन्मांमध्ये तुला सायुज्यता राहील. पण मग माझा प्रश्न हा होता की जर मुक्ती मिळते तर मग जन्म का परत घ्यावा लागतो. तर त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या काही योजना आहेत, त्यांचे काही कार्य आहेत की जे त्यांना त्यांच्या पद्धतीने करणं अपेक्षित आहे. तर त्यासाठी त्यांनी साधन केलेलं आहे. त्यामुळे जोपर्यंत त्यांची इच्छा होत नाही तोपर्यंत पूर्ण सुटका नाही. त्यामुळे एक प्रकारे असं म्हटलं तरी चालेल की जन्माला येऊनही जन्माला नाही. कारण सायुज्य अवस्था आहे. सायुज्य अवस्था म्हणजे काय, तर 4 प्रकारच्या मुक्ती आहेत. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधियेले. तर हे ज्ञानेश्वर माऊलींनी जे सांगितलंय त्याबद्दल काय अर्थ होतो की परमेश्वराच्या दारी, किंवा परमेश्वराचं दार म्हणजे मंदिराचं दार असं नाही, तर आपण स्मरण करतो त्याचं किंवा त्याची भक्ती करतो. तर त्याच्या दरबारामध्ये किंवा आपल्या भावविश्वामध्ये त्याचं स्मरण करत असताना आपल्याला तो आपली अवस्था बघतो, आपली परीक्षा घेतो आणि ह्या सगळ्या परीक्षेमधून आपली आसक्तीची पातळी किती आहे, अहंकाराची पातळी किती आहे, अज्ञानाची पातळी किती आहे, हे सगळं बघून मग आपल्या परीक्षांमध्ये आपण जसे पास होऊ तसं तो पुढे आपल्याला सरकवतो. आणि मग पुढे सरकल्यानंतर मग त्याच्या परमात्म्याच्या जी कुठल्या स्वरूपाची आपण भक्ती करतोय त्या स्वरूपानुसार त्याचं परमात्म्याचं समाधान झालं की आपण पास होतो, मग आपण पुढे सरकतो. तर ह्या 4 अवस्था अशा आहेत की त्याची भक्ती करत असताना आपण म्हणजे करत करत आपल्याला असं वाटायला लागतं की आपण जिथे कुठे जातोय तो सगळा त्याचाच लोक आहे. जसं तुका माऊली म्हणतात की जिथे जातो तिथे तू माझा सांगती, तसं त्याचा हा लोक आहे असं आपल्याला वाटतं की हे सगळीकडे त्याचंच साम्राज्य आहे असं वाटायला लागतं. हे प्रत्येकाचा भावविश्व आहे. पण ज्या क्षणी आपल्याला हे कळतं की हे वाटणंच नाही तर हे खरंच आहे, सत्यातच त्याचंच हे आहे, तर याला आपण ज्ञान म्हणतो. तर ही ज्ञानाची अवस्था वाढते. आणि मग नंतर जेव्हा आपण देह त्याग करतो त्यावेळेला आपला आत्मा देहाच्या बाहेर पडतो आणि जेव्हा आपण ज्या कुठल्या देवतेची भक्ती करत असू किंवा उपासना, नामस्मरण, त्या देवतेचा धाम किंवा जे काही लोक आहे त्या लोकांमध्ये आपण जातो. आणि त्या लोकांमध्ये आपण त्या देवतेबरोबर तिथे वावर करतो. तर त्याला म्हणतात सलोकता.
तर त्या देवतेच्या लोकामध्ये आपण जातो. पण जाण्यापूर्वी आपल्याला त्या अनुभूतीची सवय असणं गरजेचं असतं. कोणत्याही प्रकारची मुक्ती ही पहिली शरीरात मिळते, गेल्यानंतर नाही मिळत. तर ती आधी आपल्याला अप्लाय करावी लागते ती शरीरामध्ये, आणि मग ती एक्झिक्यूट होते ती शरीर सुटल्यानंतर. तर ही पहिली आहे सलोकता. दुसरी आहे समीपता. समीपता म्हणजे आपण ज्याचं नामस्मरण करतोय, भक्ती करतोय, तो आपल्या समीपच आहे याची अनुभूती आपल्याला येते. आणि देह त्याग केल्यानंतर आपण त्याच्या धामला तर जातोच, त्या लोकात जातोच, पण थोडंसं अजून पुढे की त्याच्या अजून जवळ बसलेलो असतो, त्याच्याजवळ आपण सेवेला असतो. मग हे कुठे, वैकुंठ, कैलास कुठे, किंवा गोलोक काही जण जातात, असे बरेच आहेत. आणि त्याहून वर आता सलोकता झाली, समीपता, मग स्वरूपता. स्वरूपता मुक्ती म्हणजे की ज्याचे आपण भक्ती नामस्मरण करतोय त्या देवतेचं रूप आणि गुण आपल्याला प्राप्त होतात. त्याचे सद्गुण आपल्यामध्ये येतात. बऱ्याचदा त्याची शक्ती देखील आपल्यामध्ये येते, प्रवेश करते, आणि त्याच्यासारखं रूप प्राप्त होतं. लोकांना आपण त्याच्यासारखेच दिसायला लागतो, आणि आपण पूर्ण आपलं भावविश्व बदलून जातं. आणि देह त्याग झाल्यानंतर आपण त्याच्या स्वरूप झाल्या असल्या कारणाने त्याच्या समीपच असतो, आणि त्यावेळेलाही आपण जवळ असल्या कारणाने आपण त्याच्यासारखेच दिसायला लागतो त्या लोकात गेल्यानंतर. आणि त्याच्यावर आहे सायुज्यता. सायुज्य अवस्था ही परमोच्च अवस्था चारही मुक्तींमधली. त्यामध्ये असं आहे की आपण ज्याची भक्ती नामस्मरण करतोय तर तो आणि आपण आपलं अंतरंग एक होऊन जातं. पूर्ण एकरूपता येते, ज्यामध्ये आपल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तसा भेद राहत नाही. परमात्मा आपल्यामध्ये भेद मानत नाही. आपण आणि तो एकच होऊन जातो, आणि तो आपले दुःख त्याचे समजतो, आपले सुख दुःख सगळे तो वाटून घ्यायला तयार होतोच. आणि तो पूर्णतः जसं शरीर आहे, शारीरिक, मानसिक, भावनिक या सगळ्या अवस्थांमध्ये एकरूप होऊन जातो. जसा हा स्थूल देह आहे, स्थूल देहा व्यतिरिक्त मानसिक देह, भौतिक देह आणि आध्यात्मिक देह असे देखील आतमध्ये असतात आपल्या देह. त्यामध्ये देखील तो पूर्ण आरपार असतो. तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर शरीरच नाही तर पूर्ण आत्म्याचा तो आरपार राहतो, ज्याला आपण विभक्त नाही करू शकत. त्यामध्ये आपली परीक्षा घेण्यासाठी आपल्याला आपलं ते जे कोण दैवत असेल आराध्य, ते आपल्याला विचारतं की सांग तुझ्यात मी आहे का माझ्यात तू आहेस. तर आपल्याला त्याचं उत्तर देता येत नाही, आणि त्यालाच आपण सायुज्यता म्हणतो. आणि जेणेकरून आपण देह त्याग जरी झाला आपला, तरी देह त्याग झाल्यानंतर मुळातच आपण आरपार असल्या कारणाने आपल्याला कुठल्याही प्रकारची आसक्ती राहत नाही देहामध्ये आणि संसारामध्ये. देह त्याग झाल्यानंतर आपल्या आराध्य आपल्या बरोबरच त्या धामला येतं, आणि आपण त्या धामला गेल्यानंतर परमात्म्याच्या आतमध्ये आपण असतो, त्याच्यामध्ये तो आपल्याला सामावून घेतो. ओके. त्याला मुक्ती, सायुज्य मुक्ती.